त्यानंतर मी सगळं आवरून असं चालले होते. वरबाप तुम्हाला दिसले पुढं आणि हे आमच्या दोन्ही काकी आणि स्वराज. आणि इकडं आलं तर एवढी सगळी वराड मंडळी जमली होती. दोन्हीकडचे पाहुणे एवढे मोठे आशीर्वाद द्यायला जमले होते. पुढचं डेकोरेशन दिसतंय ते हळदीचं डेकोरेशन आहे. रात्री हळदीचा कार्यक्रम झाल्यामुळं ते तसंच ठेवलेलं आहे. आणि एवढा मोठा हॉल आहे बघा, त्याच्यात असे सर्व दिसतात. आणि त्यानंतर हा आहे रुखवतावरच्या साड्या. पर्सनली सगळ्यांना साड्या बघायला आवडतात म्हणून म्हटलं दाखवावेत. आणि एवढा मोठा रुखवत दिलेला आहे तिला. फणपासून ते काहीच ठेवलं नाही, सुई धाग्यापासून असंच असतं. आणि मग काही नंतर नवरीची एंट्री झाली एकदम झकासमध्ये. आणि सगळे भाऊ लोक असं मी तुझे पाठीराखी आहे असं म्हणून तिलाच पुढं देत होते. आणि मस्त बँड बाजाच्या आवाजात एंट्री झाली अशी एकदम जुन्या पद्धतीनं. आणि दोघंही मस्त क्यूट दिसत होते. आणि मग काय त्यानंतर असं नवरा नवरी पुढं जाताना सर्वजण अक्षता टाकतात. आणि एकुलती एक लेक आहे खरं तर ती आत्याची, त्याच्यामुळं लाड काही जास्तच ना, त्यामुळं काही मग असं डेकोरेशनही मस्त केलं होतं त्यांनी. आणि मग काही डायरेक्ट एंट्री स्टेजवरती झाली. आणि नंतर मंगळाष्टिका. रिंग लाईटला खूप इम्पॉर्टंट देतात, मग फोटोवाले रिंग लाईट का यूज करत नसतील, हा मला प्रत्येक वेळेस पडलेला प्रश्न असतो. तर काय माहीत, जाऊ द्या. तर नवरा नवरी कसे दिसतात ते नक्की सांगा. आणि हे दोन्ही मामा पाठीमागं उभा राहतात. आणि ज्यावेळेस लग्न लागतं त्यावेळेस 5चा विडा असं तोंडामध्ये टाकतात. आणि ही आहे नवरीचे सगळ्या फ्रेंड्स लोक. कशा आहेत बघावर, मस्त आहेत ना. आणि हे लोक आहेत नवरीचे सगळे भाऊ, आणि म्हणजेच माझे दीर आहेत. चला जाऊ द्या. मग काय ते अशी उभं राहतात बघा मंगळाष्टिका सांगताना. नवरीचा असा फुल लूक खूप छान झालेला होता. आणि दोघांनी मस्त मॅचिंग केलेलं होतं. मयुरी आणि रवींद्र नावाचं असं मागं टायटल लिहिलं होतं. आणि त्यानंतर सर्व मंगलाष्टिका झाल्यानंतर अशा मस्त इलेक्ट्रिक तोफा उडवल्या. मी पहिल्यांदाच पाहिल्या आणि खूप छान वाटलं ते पण. आणि त्यानंतर हार घालण्याचाही कार्यक्रम झाला. आणि घोड्यावर खूप जास्त वरात काढल्यामुळे नवरदेवाचा असा लूक थोडा बिघडायला लागलेला. आणि नवरीला लागलेली होती तहान. त्यानंतर खूप अवघड असतं बरं का नवरीचं, मेन हिरोईनचं. कारण का लग्नामध्ये ती मेन हिरोईन असते ना, मग पाणी जरी सांगितलं तरी ते चर्चात्मक होतं. आणि तिला पाणी प्यायचं होतं. त्यानंतर सर्वांची गडबड म्हणजे फोटो काढण्याची, खूप सारी गडबड आणि भेट द्यायची. त्यानंतर कसंबसं पाणी दिलं. आणि इथं मग आई बाबा म्हणजे नवरीचे मामा मामीची गडबड होती पाय धुण्याची, कन्यादान करण्याची. आमच्या इकडं पद्धत आहे, मामा मामी जेवढे आहेत त्यांनी भांडी आणून असे पाय धुवायचे असतात. मग पप्पा मम्मी इथं वेट करत होते, तोपर्यंत म्हणलं आपण चला फोटो काढून येऊया. आणि बाहेरचा लूक असा मस्त होता. आणि तरी इकडं पाणी नसल्यामुळे जास्त ग्रीनरी नव्हती, एवढीच होती. आणि मस्त वाटत होतं, पण ऊन खूप होतं, त्याच्यामुळं लग्न खरं तर अवघडच वाटतं लग्नाला जायचं म्हटलं की. आणि त्यानंतर काही कोणाचे फोटो काढायचे, कारण का सख्या आत्याच्या मुलीचं लग्न म्हटलं तर काय फुल एन्जॉयच असतो ना. मग त्यानंतर काय हे सगळे बहीण लोक. आणि ही होती वरमाई. म्हणलं चला तिलाही भेटून यावं. आणि इथं आजी जावायला म्हणत होती की नाच जावायला या आमच्या घरी, कधी येत आहे म्हणून विचारत होती. आणि त्यानंतर घरचं कसं चाललं हेही विचारत असेल, माहीत नव्हतं मला काय. पण इथं वरमाईचं मस्त तोऱ्यात बोलणं चालू होतं. सर्वांचंच असतं बरं का, जेव्हा तुम्ही वरमाई व्हाल तेव्हा तुम्हाला समजेल. आणि इथं ह्या दोघांचं काय चालतं काय माहिती, सिक्रेट असतं मेहुणीचं आणि दाजींचं. बरं जाऊ द्या. आणि मी म्हटलं चला थोडेसे रील शूट करावेत, पण स्वराज काय चालेल ना माझं. मग असं थोडा चालत होता, त्यातच थोडं काढला व्हिडिओ. आणि इथं सगळ्यांना का भेट झालेली असती खूप दिवसातून, म्हणून सगळ्यांच्या गप्पाच रंगतात. कोणाचं फोटो काढायचं तर कोणाचं. इथं भाई लोकांची एक घरामध्ये ॲपल फोन असल्यामुळं भाई लोकांची गडबड सगळी फोटो काढण्यामध्ये. त्यानंतर मी म्हणलं दीक्षाला जाऊ दे बाबा, चल एकदाचं जेवण पेटपूजा करून घेऊया.
कारण का खूप सगळेजण जेवण करून आले होते, आम्ही दोघीच राहिलो होतो. आम्हाला कोण काही भेटलंच नाही म्हणून आम्ही दोघीच निघालो जेवण करायला. त्यानंतर हे आहो पण आले होते जेवण करायला तिथं. चला म्हणलं सोबत बसून जेवण करूया. ही माझी बहीण फोटो काढायचं म्हणलं की डोक्याला हातच लावून बसते. आणि त्यानंतर काय, आमच्या फॅमिलीमध्ये कधीच एंट्री सोडत नाही बहिणीची. आणि मग आम्ही असा फॅमिली फोटो काढला नवरीसोबत आणि सांगितलं, मग नवरीनं आमची अशी ओळख करून दिली नवरदेवांची, आम्ही कोण आहोत. तर असं मस्त स्वराज त्यांच्याकडं टुकूमुकू बघत होता. हां, आता माझी ओळख झाली बाबा ह्यांच्यासोबत असं म्हणून. आणि हे सगळे गँग मंडळी होते, फोटो काढण्यासाठी वेट करत होते. आमचं तर झालं होतं बाबा. आणि ह्यानंतर आमच्या इकडं रुखवत झाकण्याचा पद्धत असतो, त्या लोकांनी सगळा रुखवत उचलायच्या अगोदर इकडल्या लोकांना साडी द्यायची असती. मग ते रुखवत झाकला आणि साडी काय त्यांचं गिफ्ट असेल ते देतात. आणि इथं सगळे जोडीनं बसले होते आपले, जाण्याचा वेट करत होते. जेवण वगैरे झालं होतं, सगळं झालं होतं. आणि खरं तर आता आम्ही पहिलं ना लहानपणी नवरीच्या मागून हालतच नव्हतं. जोपर्यंत नवरी घरात जात नाही तोपर्यंत हालतच नव्हतं. पण आत्ता काय हो, एवढं काही वाटत नाही ना. आता ही 7 फेरीला बसली तरी आम्ही तिथं नाही आहे. पण पहिलं जर असतं ना अजिबात सोडलं नसतं तिथं पिच्चा. पण आता कोण फिरतच नाही ना. पण जाऊ द्या. मग नवरीला असं बाय केलं आणि त्यानंतर त्यांच्या तिकडली पद्धत होती, बाबांनी पण कन्यादान करायचं, म्हणजेच पाय धुवायचे. असं मग नवरीच्या आई आणि बाबांनी पाय धुतले आणि इथं सगळी ह्यांची तयारी सुरू होती रुखवत उचलायची. आणि एवढा सारा पसारा दिला होता संसार. आणि त्यानंतर आम्हाला असं सोडायला वाटेला लावून दिला आमच्या सगळ्या घरच्या मंडळींना. आम्हाला जावं म्हणले सुखरूप लवकर. बाळ असल्यामुळं आम्हाला पहिलं हॉलच्या बाहेर काढला आणि मग काय सगळ्यांना बसून आपापल्या गाड्यांनी लावलं आणि आम्हीही फायनली निघालो तिथून. कारण का खूप लांब असल्यामुळं आणि ऊनही जास्त असल्यामुळं लवकर जावा आणि लवकर या असं सांगायचे. मग काय शेवटी हे सगळ्या ह्यांची आईस्क्रीम खायची घाई होती. तिथं लग्नामध्ये आईस्क्रीम नव्हतं म्हटल्यानंतर काय उन्हामुळे जास्त गारगारच खाऊ वाटणार. मट्टा होता बरं का थंड तरीही. पण फायनली आम्ही असं गाडीला रस्त्याला निघालो. इकडलं वातावरण थोडं भुरकट आहे, इकडं पाणी नाही आहे, जास्त पाण्याचा एरिया नाही आहे. मग असं येऊन थोडं निम्म्या रस्त्यात थांबलो. खूप कंटाळा आला होता बसून. एका हॉटेलमध्ये थांबलो. काय खायचं, पोट तर खूप भरून आलं होतं, जेवण करून आलो होतो ना लग्नात. आणि त्यानंतर असं वेट करून थोडंसं आईस्क्रीम घेतलं.